नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शरीरसुखापायी बायकोने प्रियकराच्या मदतीने काढला नवऱ्याचा काटा। ही घटना राजस्थान राज्यातील फलोदी जिल्ह्यातील मातोडा पोलीस ठाण्याअंतर्गत घडली असून बापिनी या गावातील रहिवासी काळूराम यांचा मुलगा कोजाराम यांचा विवाह बारऊ या गावातील ममताशी झाला होता। ममता ही कोजारामची पत्नी बनून आली असली तरी तिच्या चेहऱ्यावर खुशी नव्हती, तिच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती। पण नुकतेच लग्न झाले आहे, आपल्या आईवडिलांचे घर सोडून आली आहे, या विचाराने तिला करमत नसेल असा समज कोजारामच्या घरच्यांनी घेतला। ममता ही सडपातळ बांध्याची, सावळ्या रंगाची होती। ती चार चौघीत उठून दिसणारी होती। तिच्या या मोहक रूपावर कोजाराम खुश होता। तिलाही आनंदी ठेवण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता, पण तिच्या चेहऱ्यावर काही आनंद दिसत नव्हता। दिवसभर तो कामात असे, रात्रीच्या एकांतात तो तिला मिठीत घेऊ लागला होता। सुरुवातीला तिचे संकोचणे हे त्याला स्वाभाविक वाटत होते, त्यामुळे तोही तिच्या मनाप्रमाणे वागत होता। नंतर मात्र ती आपल्याला टाळत आहे असे त्याला वाटू लागले होते। एकांतातही ती मिठीत येत नव्हती, चुंबनाला प्रतिसाद देत नव्हती। कामक्रीडा करताना तिचा थंड प्रतिसाद असतो हे त्याच्या लक्षात आल्याने त्याची चिडचिड होऊ लागली होती, तर तीही चिडचिड करू लागली होती। तिच्या मनात नेमके काय आहे याचा अंदाज कोजारामला येत नव्हता। ममताला कोजाराम नको होता। तिच्या मनात तिच्या जवानीला फुलवणारा तिचा प्रियकर दशरथशिवाय दुसरा कशाचाच विचार येत नव्हता। आसकंदरा जैसलमेर येथील रहिवासी दशरथ मेघवाल हा तिच्या नात्यातीलच एक तरुण होता। तो नेहमी तिच्या घरी येत जात असे। ती वयात आली तेव्हा तिच्या शरीरावर जवानीच्या खुणा दिसू लागल्या, तेव्हा त्यावर नजर फिरवणारा हा दशरथ होता। त्यानेच तिला तिच्या जवानीची ओळख करून दिली होती। तिच्या नाजूक कोवळ्या उरोजांना त्याने पहिला स्पर्श केला होता, तेव्हा ती पण घाबरून पळाली होती। पण नंतर मात्र तिला तो स्पर्श हवाहवासा वाटू लागला, तर दशरथही तिच्या जवानीवर फिदा झाला होता। तो तिला मिठीत घेण्याची संधीच शोधत होता। तीही संकोचत का असेना, पण त्याच्याशी बोलू लागली होती। तिचे हे बोलणे, लाजणे म्हणजेच प्रतिसाद आहे हे दशरथने ओळखले होते। त्यालाही ती हवीच होती। तो तिच्याशी जास्तच लगट करू लागला होता। तिच्याकडूनही प्रतिसाद मिळू लागला होता। एकमेकाला स्पर्श करता करता त्यांच्या मनातील कामुकताही वाढत गेली आणि एका बेसावध क्षणी दोघेही एकमेकाच्या मिठीत शिरले। त्या स्पर्शाने दोघेही सुखावले होते। जवानीच्या जोशात ते एकमेकांना कुरवाळू लागले, आवेगाने कुस्करू लागले होते। मग त्यांना कपड्याचेही भान राहिले नाही। शरीराची कठोरता मनातील कामुकतेचा बांध फोडणारी ठरली। तो तिच्या कोवळ्या स्तनाचे आवेगाने मर्दन करू लागला। तीही बेभान झाली होती। तिनेही त्याच्या अंगाची कठोरता कुरवाळली। मग दोन शरीर एक व्हायला वेळ लागला नाही। तो पहिला प्रणय तिच्या मनात कायमचा कोरला गेला। ती संभोगाची वेदना तिच्या मनात कायम घर करून राहिली आणि दशरथ हा तिच्या जीवनाचा सोबती बनला। आयुष्यभर आपण एकमेकाला असेच प्रेम देत राहू, सुख देत राहू असा त्या दोघांनी विचार केला होता। ते पती पत्नीप्रमाणेच वागत होते। संधी मिळेल तेव्हा शरीर सुखाचा आनंद घेत होते। सारे काही सुरळीत सुरू होते। पण ती विवाहयोग्य झाली आणि तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी स्थळ शोधण्यास सुरुवात केली। तिने आपला प्रियकर दशरथला हे सर्व काही सांगितले, पण त्याने काहीच हालचाल केली नाही। त्या दरम्यान तिच्यासाठी कोजारामचे स्थळ आले। ते स्थळ तिच्या आईवडिलांना पसंत पडले आणि ममता ही कोजारामची पत्नी झाली। कोजाराम हा आपल्या पत्नीला भरभरून प्रेम देत होता, सुख देत होता, पण तिच्या मनातील दशरथ काही मात्र जात नव्हता। ती दशरथसाठी झुरत होती। तिकडे तिचे लग्न झाल्यानंतर
दशरथही अस्वस्थ झाला होता. आता तिच्याकडून सुख मिळणे बंद झाले असल्याने तिचा विरह त्याला सोसवत नव्हता. दोघांच्याही मनातील कामवासना कमी झाली नसल्याने ते एकमेकांच्या संपर्कात होते. ते नेहमीच सुख कसे मिळणार यावर बोलत. कोजारा माता तिचा पती असल्याने ती दशरथबरोबर काहीच करू शकत नव्हती. तिचा पतीच हा तिच्या सुखात अडसर येत होता हे दशरथ आणि ममताने ओळखले होते. हा अडसर दूर कसा करावा याचा विचार ते करत होते. तेव्हा तो मेला पाहिजे तरच आपले नाते तुटणार यावर त्या दोघांचे एकमत झाले होते. पण तो मरणार कसा हा मोठा प्रश्न होता. समजा त्याला आपण मारले तर आपण तुरुंगात जाऊ अशी भीतीही त्यांना वाटत होती. यावर काहीतरी उपाय केला पाहिजे याचा विचार केल्यानंतर त्यांनी एक प्लॅन आखला. त्याचा काटा तर काढायचा पण त्याबद्दल कोणालाही संशय येऊ द्यायचा नाही असे त्यांचे हे कारस्थान होते. ममता माहेरी गेली. ती माहेरी गेल्याने कोजारामला तिची आठवण येत होती. तो तिला नेहमी फोन करत होता. तिची विचारपूस करत होता. तिच्याशी गोड बोलत होता. बोलता बोलता तिने त्याला माहेरी भेटायला बोलवले. आपल्या बायकोने आपल्याला माहेरी भेटायला बोलवले म्हटल्यावर कोजाराम लगेच तयार झाला. कधी एकदा आपल्या बायकोला भेटतो असे त्याला झाले होते. हातातील सगळे कामे आवरून तो सासरवाडीला निघाला. दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी तो घरातून आपल्या वडिलांना सांगून सासरवाडीला जातो असे सांगून बाहेर पडला. घरातून बाहेर पडताना त्याने ममताला फोन करून सांगितले की मी येत आहे. त्याला हे माहीतच नव्हते की त्याने बायकोला नाही तर मृत्यूलाच आपण येत असल्याची खबर दिली होती. कारण तिकडे कोजाराम घरातून बाहेर पडल्याची माहिती ममताने तिचा प्रियकर दशरथ याला दिली. इकडे दशरथ तयारच होता. तो आणि त्याचा साथीदार जयपालराम हे दोघे तयारच होते. ते दोघेही मोटरसायकलवरून गावातून बाहेर पडले. ममताचा प्रियकर दशरथ याने कोजारामला फोन केला. ममताच्या माहेरच्या नातेवाईक म्हणून कोजाराम दशरथला ओळखत होता. त्यामुळे त्याने त्याला सांगितले की मी ममताला भेटण्यासाठी बारूला निघालो आहे. तेव्हा दशरथ त्याला म्हणाला, आम्हीही तिकडे येणार आहोत. तुम्ही आहात? तुम्ही तिथेच थांबा, आम्ही येतो. राजारामने त्याला आपण कोठे आहोत ते सांगितले आणि त्याची वाट पाहत ते तिथे थांबला. थोड्याच वेळात मोटरसायकलवरून दशरथ आणि त्याचा साथीदार जयपालराम हे दोघेजण तिथे आले. फलोदी या गावाजवळ त्यांनी कोजारामची भेट घेतली. बोलता बोलता ममताचा प्रियकर दशरथ याला कोजारामला दारू पिण्यास जाऊया का असे विचारले. दारू म्हटल्यावर कोजाराम हा तयार झाला. दारूची पार्टी त्याच्यासाठी काही नवीन नव्हती. मस्तपैकी 2-2 पेग मारायचे आणि घरी जायचे असे कोजारामला वाटले होते. त्याला पुढे काय वाढून ठेवले आहे याची जाणीव नव्हती. तो तयार झाला आणि मग आडबाजूला प्यायला बसायचे असे त्यांचे ठरले. दशरथने कालव्यालगतची जागा सुचवली. मग ते तिघेही कालव्यालगतच्या रिकाम्या वसाड जागेत जाऊन बसले. हा परिसर निर्जन होता. तेथे त्यांच्याशिवाय दुसरे कोणीच नव्हते. त्यामुळे आता सगळे काही प्लॅननुसार होत असल्याने दशरथ खुश होता. तो सावधपणे पुढचा डाव खेळत होता. दारूच्या बाटल्या काढून दशरथने समोर ठेवल्या. जयपालराम आणि कोजाराम यांनी ग्लास घेतले. तिघांनीही ग्लासमध्ये दारू ओतून पिण्यास सुरुवात केली. दारू पीत असताना पाणी संपले होते. तेव्हा दशरथने कोजारामला विचारले, जरा कालव्यातून बाटली भरून पाणी आणणार का? तसा कोजाराम उठला. बाटली घेऊन तो कालव्याकडे निघाला. तो नशेत अडखळत चालत होता. दशरथने त्याच्या साथीदाराला इशारा केला. तोही सज्ज झाला. दशरथ आणि जयपालराम हे दोघे कोजारामच्या पाठोपाठ चालू लागले. दबक्या पावलाने ते चालत होते.
कोजाराम कालव्यात उतरला आणि बाटली पाण्यात बुडवू लागला. हीच संधी साधत दशरथ आणि त्याचा साथीदाराने कोजारामला पाण्यात ढकलले. कोजाराम पाण्यात पडला. तो गटांगळ्या खाऊ लागला. एकतर पोहता येत नव्हते, त्यातच दारूची नशा चढलेली होती. त्याला हातपायसुद्धा हलवता येत नव्हते. तो कालव्यात बुडून गेला होता. तो आता पाण्यातून जिवंत बाहेर येणार नाही याची खात्री झाल्यानंतर दशरथ व त्याचा साथीदार तिथून निघून गेले. सासरवाडीला गेलेला कोजाराम हा दारूच्या नशेत कालव्यात बुडून मयत झाला. असा एकूण बनाव तयार झाला होता. त्यामुळे ममता आणि दशरथ आता निवांत झाले होते. त्यांच्या प्रेमातील अडसर दूर झाला होता आणि याची कोणाला कानोकान खबरही लागली नव्हती. आपला मुलगा घरातून बाहेर पडला पण सासरवाडीला गेलाच नाही हे ऐकून काळजीत पडलेल्या कोजारामच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. आपला मुलगा 4 दिवसापासून बेपत्ता झाल्याची तक्रार दिनांक 25 फेब्रुवारीला नोंदवली. पोलीसही त्याचा शोध घेत होते पण कोजाराम काही सापडत नव्हता. 1 मार्च 2024 रोजी त्याचा मृतदेह कालव्यात सापडला. दारू पिऊन पाण्यात बुडून मयत झाला असावा असे चित्र असले तरी पोलिसाच्या डोक्यात संशय येत होता. तो एकटा दारू पिण्यासाठी या निर्जन ठिकाणी येणार नाही. त्याच्याबरोबर नक्कीच कोणीतरी असावे. मग जो कोणी सोबती होता त्याने त्याचवेळी पोलिसांना किंवा कोजारामच्या नातेवाईकांना का कळवले नसेल या प्रश्नाचे उत्तर नव्हते. त्यामुळे पोलिसांनी कोजारामच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले. तेव्हा त्याच्या फोनवर आलेला शेवटचा कॉल हा दशरथ याचा असल्याचे उघड झाले. त्यानंतर कोजाराम बेपत्ता झाला. त्या रात्रीचे लोकेशन ट्रेस केले तेव्हा घटनास्थळी दशरथचा मोबाईलही दिसत होता. आता पोलिसांनी दशरथवर लक्ष केंद्रित केले होते. दशरथचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा पोलीसही चक्रावून गेले. कारण तो सातत्याने कोजारामची पत्नी ममताच्या संपर्कात असल्याचे दिसून आले. कोजारामने ममताला कॉल केला. त्यानंतर लगेचच ममताने दशरथला कॉल केल्याचे दिसले. त्यानंतर काही वेळाने दशरथने कोजारामला कॉल केला होता तर रात्री उशिरा ममताला कॉल केला होता. हे सगळे धागे पोलिसांनी जुळवले. कोजाराम कालव्यात बुडून मेला नाही तर त्याला बुडवून मारला हे स्पष्ट दिसत होते. पोलिसांनी दशरथला ताब्यात घेतले व त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने घडलेला घटनाक्रम पोलिसांसमोर उघड केला. पोलिसांनी कोजारामची पत्नी ममता व दशरथ व त्याचा साथीदार जयपालराम यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.